मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या बॉलवर आक्रमकता आणि पहिल्या बॉलवर बॉलला पाठवून दिलाय वाईड इशलोंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय पहिल्या बॉलवर. गोड सुरुवात करणारा षटकार. सध्या आपण मॅच मध्ये पाहिलं तर जय गावदेव जांभूलवाडी त्यांच्या विपक्ष मानवली या संघाला पावते. भरपूर चांगली मॅच रंगेल यात काही शंका नाहीये. शुभम पहिल्या बॉलवर आक्रमकता धारण केली आहे. सन्माननीय तुकाराम बाबा कडव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केला, डीप मध्ये फॉरवर्ड केला आणि बॉलला थेट पाठवून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतो 4 चौकार. वॉटर स्टार्ट, चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळून देताना विनायक याच्या विरुद्ध आक्रमकता सध्या धारण करताना देखील आपण शुभमला पाहतोय. वाट बॅटिंग म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक केल्याचा होता. सातत्याने नक्कीच कॉपी बुक स्टाईलने फटका देखील खेळले जातात. तोपर्यंत डीप मध्ये फॉरवर्ड केला जातो मिड विकेट रिजनला. तोपर्यंत एकच सिंगल. सध्या एक धावेने देखील धावफलक पुढे सरकते. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक सिंगल. अशा पद्धतीने धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावर. बजरंग ब्लास्टर मानवली हा संघाने ॲक्शनमध्ये खेळताना पाहतोय. सरळ बॅटने प्रहार करायचा परंतु इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, देखना फटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. हाय तो 4 चौकार. साहिलने देखील आता आपले हात कोले पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला. विनायक याच्या विरुद्ध आक्रमकता या ठिकाणी धारण केली आहे. जबरदस्त इथे बॅटिंग या ठिकाणी करताना 2 खेळाडूंना पाहतोय. फटका फसलाय. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय. आणखीन एक येतोय साहिलच्या बॅट मधनं लागोपाठचा दुसरा 4 चौकार. बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना धावफलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावर. वाट स्टार्ट चमत्कार मिळून दिला. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की प्रत्येक षटकामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता बॅटर ओपनरचे नक्कीच ठेवत असतात. परंतु हा मॅच मध्ये ते सिद्ध देखील करताना साहिल आणि शुभमला पाहतोय. एका राशीचे 2 खेळाडू आहेत आणि भरपूर चांगली फलंदाजी आपल्या गावासाठी सातत्याने या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. आणि आज देखील स्वप्न घेऊन दाखल झालेत. योग आहे मानुलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा देखणा 16 दिवस क्रमांक 2 मध्ये नक्कीच या टीमला आपण पाहतो आणि भरपूर चांगली कामगिरी देखील स्टार्ट म्हणायला हरकत नाही. भरपूर चांगला स्टार्ट सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय साहिल आणि शुभमच्या माध्यमातून. धावफलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 मध्ये विनायक याच्या विरुद्ध आक्रमकता धारण केली. P1चं षटक असतं. P1च्या षटकामध्ये प्रत्येक गोलंदाज आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी करत असतो. P1च्या षटकामध्ये सिंहाचा वाटा आपल्या संघासाठी घेऊन येत असतो. परंतु नक्कीच या मॅच मध्ये विनायक याच्या विरुद्ध आक्रमकता धारण केली. थोडा बॅकफुटवर मात्र विनायकला पाहिलं. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्कवर जगन याला मात्र इन्व्हाइट केलं जात आहे. जगनचा पहिलाच बॉल सॉफ्ट आणि ती पंच केलाय. क्रॉस बॅटे स्ट्रोक बॉटमॅनचा अत्यंत सुंदर वापर आणि डीप मध्ये फॉरवर्ड करायचा प्रयत्न जरूर केला परंतु एकच सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. 1.1 बॉलचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या 20 या आकड्यावर. चांगली ते बॅटिंग म्हणायला हरकत नाही. जगन याच्या विरुद्ध या ठिकाणी आक्रमकता धारण करावी लागेल, स्वीकार करावी लागेल. नेक्स्ट बॉल ओर द विकेट साठी जगन. यावेळेस पुन्हा एकदा फटका केल्याचा प्रयत्न आणि बॅटच्या टोला परत झाला आणि बॉल थेट जाऊन भिसावतोय नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये. याच अनुषंगाने विकेटचा पदम पहिला धक्का बसतो. बॅटिंग करत असताना मात्र बजरंग बॉईज ब्लास्टर मानवली या संघाला. सन्माननीय रामभाई अगिवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. रामभाई अगिवळे साहेब, आपणास विनंती असेल मुख्य मंचावर या स्थानपन्न व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय पद्माकर शिरोसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे.
संजय दादा देसले साहेब, आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल या मान्यवर आपलंही सहर्ष स्वागत आहे. आपल्याशिवाय या मंचाला शोभा नाही आहे आणि या आपल्या मंचाची शोभा वाढवा आणि या स्पर्धेची देखील शोभा वाढवा आपणास विनंती असेल. धावसंख्या 20 या आकड्यावर सन्माननीय संभाजी नाना कडव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. धावफलकावरती धावसंख्या 20 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात चांगले ते संत धावसंख्या ठेवायचं काम सध्याच्या घडीला जगन करतो. या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी, थोडं कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. बॅकफुटवर कट केलाय, जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. नक्कीच डीप पॉइंट मध्ये फॉरवर्ड केला होता बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट चित्त्याच्या चपलाईने 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. 1.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. आकाश स्ट्रायकर एंडवर असेल. ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न, खेचायचा प्रयत्न केला होता परंतु पाटाने बॉलचं इथे कनेक्शन नाही आहे. इथे परफेक्ट मिडलिंग होत नाही आहे. सातत्याने कॉपी बुक स्टाईलने फटके खेळले जातात परंतु नक्कीच आकाश हा मात्र इथे संघर्ष करतोय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल बॅकफुटवर कट करायचा प्रयत्न, नक्कीच डॉट बॉल आलाय. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या ची मत जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. भरपूर चांगली इथे सुरुवात पाहायला मिळाली होती परंतु त्यानंतर जगन नावाचा नक्की गोलंदाज झाला आणि भरपूर चांगलं कमबॅक देखील करताना अप्रतिम या ठिकाणी टप्पा शोधला. टप्पा आणि लाईन लेंथ भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने इथे एका ओव्हरमध्ये तब्बल फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. एक विकेट देखील आपल्या अकाउंटमध्ये कॅरी केली. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शुभम आणि आकाश चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्डअप करावी लागेल. त्याच अनुषंगाने इथे चांगली इथे फलंदाजी करण्याचा ध्यास इथे करताना या 2 खेळाडूंना पाहतोय परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत किती धावा जमू शकतात हा देखील मोठा प्रश्न असेल. धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. सिच्युएशन देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. हा ट्रॅकर बॉल ऑनसाइडला बॉलबायचा प्रयत्न, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याच्याकडनं मिस्टेक झाली परंतु नक्की डीप ऑन फिल्डर वेगाने आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी पळून पूर्ण केला जातोय. दुसऱ्या धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 2 आकड्याने पुढे सरकते म्हणजे धावसंख्या 24 आकड्यावर जाऊन पोहोचले. अशोक बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक नक्कीच 3 मध्ये पाहतोय. शुभम आतापर्यंत 5 बॉल केल्या. 5 बॉलमध्ये 14 धाबांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी या मॅच मध्ये देताना देखील पाहतोय. ऑनसाइडला पुन्हा एकदा बोलावलं, टर्न केलाय, फॉरवर्ड केले बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एकाच धावावर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग देखील डीप मध्ये सातत्याने पाहायला मिळते. एक धावेला देखील सध्या महत्त्व दिलं जाते. सकाळपासून आपण उल्लेख देखील करतो कारण की एक धावेची किंमत देखील भरपूर मोठी असते कारण की भरपूर जणांनी एक धाबेचा मोबदला देखील मोजला असेल क्रिकेटमध्ये. इथे सॉफ्ट हँडने पंच करायचा प्रयत्न, आडवा बॅटने फोर्स केला डीप मध्ये. नक्कीच बॅक टू द बॉल फटका म्हणायला हरकत नाही. एक्झिक्यूट केला फटका आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये देखील बॉलर अशोकने हा बॉल अडवलाय. एकच धाव, एकेरे दुहेरे धावेने धावफलक आता पुढे सरकते. धावसंख्या 26, लॉस ऑफ 1 विकेट 26 या आकड्यावर. ऑन साइडला इथे नक्की शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं जजमेंट, चांगलं बॅकअप देखील त्याच्याकडनं पाहायला मिळतंय. कोणते धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल म्हणजेच आसरा देणार डॉट बॉल परंतु पुन्हा एकदा संकटात आता बॅटिंग करत असताना टीमला आपण पाहतो या मॅच मध्ये षटक क्रमांक 1 मध्ये वर्चस्व गाजवत होती टीम परंतु त्यानंतर बॅकफुटवर होतं परंतु पुन्हा एकदा इथे अटॅक चढवलं जात आहे. ऑन साइडला फटका, ताकदीचा वापर आणि बॉल करतोय. सीमारेषेची सपर आसमान दाखवलाय गोलंदाज अशोकला शुभमने. धावफलक वेगाने फ्लाइट करायचा प्रयत्न. धावसंख्या 32 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदला शुभम भरपूर चांगली साथ आपल्या संघाची देतोय मॅच मध्ये. आणखीन एक उडवला बॉल, विकेट करायचा प्रयत्न, क्षेत्र खाली त्यावर प्रहार, बॉलला थेट पाठवून दिला डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे शुभम याच्या बॅटमन आलेला हा आणखीन एक दर्जेदार 4 चौकार.
नेक्स्ट मॅच भुवन त्यांच्या विपक्ष टेंबरे या संघाला पाहू शकता. सेकंड राऊंडचा पहिला मॅच, पहिला सामना. तर दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग दरम्यान आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे. इनिंग दरम्यान, इनिंग ब्रेक दरम्यान आपण नक्कीच टॉसचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. आणि आज विलंब करू नका, कारण की एक्स्ट्रा मॅच आपल्याला आज खेळवायची आहे. त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडं सहकार्य करा, सर्वांना विनंती असेल. समोर लॉफ केला, बिगिट करायचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक फक्त म्हणेल दर्शक, बॉल हुलकावणी देऊन बॉल होते फरार. डीप लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आकाशाच्या बाटमध्ये आलेला हा 4 चौकार. नेक्स्ट मॅच 4 षटकांची राहील, याची देखील आपण नोंद घ्या. ओर द विकेट, पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक, आडव्या बॅटने या ठिकाणी फोर्स केला डीप मध्ये. एक सिंगल त्या ठिकाणी केली, कंप्लीट केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकते. धावसंख्या सध्या नक्की 41 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात शुभम भरपूर चांगली या ठिकाणी फलंदाजी करतोय. त्याला चांगली साथ देताना आकाशला देखील पाहतोय. आतापर्यंत संघर्षमय खेळली म्हणायला हरकत नाही आकाश, कारण की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की प्रत्येक बॉलवर अटॅक चढवावं लागतं, मोठे फटके खेळावे लागते. त्याच अनुषंगाने या ठिकाणी नक्कीच हवी तशी कामगिरी देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाही. आकाशच्या बॅटमधनं यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला बॉल, लेंथ बॉल, कटर बॉल, नक्कीच बोट फिरवतोय आणि थेट बॉल जाऊन विसरतोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं जजमेंट विकेट किपरचं देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. जगन्ना अप्रतिम गोलंदाजी या मात्र करतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, आखो डप्प्याचा बॉल ऑन साईडला इथं बॉलवला डीप मध्ये. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक करत नाही चूक, पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. शुभमच्या खेळीचा अंत झालाय. शुभम बॅक टू द डगआउट. टॉप टू विकेट, 41 धावसंख्येवर दुसरा धक्का बसताना बॅटिंग करत असताना बजरंग ब्लास्टर मानवली या संघाला पाहतोय. चला, वेल वाचवणं तितकाच महत्वाचं राहील. जगन बॉलिंग मार्कवर अप्रतिम कामगिरी देखील करताना जगनच्या माध्यमातून मॅच मध्ये पाहतोय. अळंद कार्पेट डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगला नक्कीच बॅट कलेक्ट जो मात्र केला होता, परंतु नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या क्षमता जाऊन पोहोचले 42 या आकड्यावर. चांगला इथे बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. संघर्षमय केली आपण उल्लेख देखील करत होतो. आकाश याच्या बॅटमध्ये अभि तशी कामगिरी पाहायला मिळत नाही. 7 बॉल केल्या आतापर्यंत. 7 बॉलमध्ये तब्बल 8 धाब्यांची केली, कारण की जेव्हा मिडल ऑर्डर टॉप ऑर्डरसाठी बॅटर येत असतो त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आपल्या टीमकडनं असतात. ऑन साईडला पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह फटका एक्झिक्यूट केला, डीपमध्ये फॉरवर्ड केलाय. वाईडिश लोंगॉन आणि अगदी काउ फेजच्या मध बॉलला गॅप खेळला होता. तोपर्यंत 2 धाबा इक्वडल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या मतं जाऊन पोहोचले. खऱ्या अर्थाने नक्कीच 44 या आकड्यावर. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या 44 या आकड्यावर. 4 षटकांच्या मदतीने भरपूर चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली जगनच्या माध्यमातून, कारण की तब्बल 2 षटकं या ठिकाणी कंप्लीट केली. 2 षटकामध्ये तब्बल फक्त आणि फक्त 11 धाबा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील प्राप्त करताना आपण जगनला पाहिलं. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 मध्ये आता बॉलिंग मार्कवर आपण कैलासला पाहू शकता. कैलास या खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच आता कशा प्रकारची कामगिरी ते पाहायला मिळेल. नक्कीच प्रेशर देखील भरपूर असं. शेवटचं षटक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हटलं की नक्कीच शेवटच्या षटकामध्ये
मोठे फटके खेळावे लागतात. त्याच अनुषंगाने निलेश आणि आकाश या खेळाडूवर भरपूर मोठी अपेक्षा असतील. पहिला बॉल आपल्याला टप्पा पडला, त्यानंतर थोडासा उचली घेताना एक्स्ट्रा बाउन्स झाला, बॉल थेट जाऊन बिसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने कैलासच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. आणि डॉट बॉलला सुरुवात चांगली कैलास या गोलंदाजाची पाहायला मिळते. दुसरा बॉल समोर लॉफ्ट केला, विकेट केला, उडवला बॉल, क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक, बॉल गेलाय प्रेक्षकांच्या भेटीला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा निलेशच्या बॅट मध्ये आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. परंतु एलिव्हेशन भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं होतं बॅटमध्ये निलेशच्या, आणि बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. सन्माननीय आदरणीय महेश कडवसर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. मांडवलकर चषक 2026 मध्ये मुख्य मंचावरती स्थानपन्न आहेत. पुन्हा एकदा लाईन या ठिकाणी चेक करावी लागेल. फलक वेगाने फ्लाय करण्याचा प्रयत्न सध्या बॅटिंग करत असताना जय बजरंग ब्लास्टर मानवली या संघाची 52 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात भरपूर चांगली ते फटकेबाजी देखील शेवटच्या षटकामध्ये करताना खेळाडूंना पाहतोय. कैलास आणि आकाश आणि निलेश असेल, माफ करा, कैलास बॉलिंग मार्कवर असेल. पुन्हा एकदा इथे लाईन खराब पाहायला मिळते. सातत्याने इथे टप्पा शोधण्याचा प्रयत्न, आतल्या बाजूने बॉलला बाहेरच्या बाजूने काढायचा प्रयत्न, दोन्ही साईडने इथे अँगल क्रिएट करते, परंतु इथे लाईन आणि टप्पा नियंत्रण पद्धतीने पाहायला मिळत नाही. टँक्सिंडर ट्रॅक पुढे सरसाव केल्याचा प्रयत्न केला तर अडेवा बॅटने फोर्स करायचा होता देखील, परंतु नक्कीच बॅट आणि बॉलचं त्या ठिकाणी कनेक्शन नाही आहे. थोडासा आसरा देणारा डॉट बॉल म्हणायला हरकत नाही आहे. धावसंख्या 53 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. निलेश आतापर्यंत 4 बॉल खेळलाय, 4 बॉलमध्ये तब्बल 7 धाब्यांची खेळली त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. हो समोर इथे पुढ्यात टाकला तर लॉफ्ट केलाय, विकेट केलाय. क्षेत्ररक्षक 2-2 बॉल पर्यंत पोहोचले आणि शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जातोय. वॉट अ फिल्डिंग चिमाता नक्कीच वाईडिश लोंगांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग क्रिकेटमध्ये हे महत्त्वाचं असतं, कारण की गोलंदाज आपले काम करत असतात आणि या ठिकाणी चेक केलं जाईल. मनामध्ये काक्षा असेल, आपण उल्लेख करत होतो गोलंदाज आपले काम करत असतात, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं तितकंच महत्त्वाचं असतं. टेनिस बॉल क्रिकेट आपण खेळत असतो तेव्हा एक गाव एक संघ अशी नक्कीच संकल्पना असते आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं एफर्ट चांगल्या पद्धतीने द्यावं लागतं. तेव्हा मात्र नक्कीच आपण एक परिपक्व टीम बनवू शकतो, यात काही शंका नाही. या ठिकाणी चेक केलं जाते, मनामध्ये काक्षा असेल, चौकार आहे की ज्या पळून धावा पूर्ण केल्या त्याच या ठिकाणी डिक्लेअर केल्या जाते. हा देखील या ठिकाणी मोठा प्रश्न असेल. तिसरे पंच देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत आणि या ठिकाणी आम्ही चेक करत आहोत. प्रश्न भरपूर असतील, प्रश्नांचं निराकरण करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि माऊली इव्हेंट तेच काम या ठिकाणी करत आहेत. असेप असेल, ज्या काही पळून पूर्ण धावा केल्यात त्याच इथे ग्राह्य धरल्या जातील. डबल पंजाब 55 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. नेक्स्ट बॉल कैलास. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थोडी लाईन खराब पाहायला मिळते, सातत्याने व्हाईट बॉल या ठिकाणी फेस केले जातात. थोडंसं प्रेशर या ठिकाणी दिसू येतंय गोलंदाज कैलासवर. अतिरिक्त धावामध्ये वाढ होताना देखील मॅचमध्ये पाहतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं, डीप मध्ये फॉरवर्ड केलंय. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक, फिल्डर बॉल कडे पाहतोय आणि फक्त पाहतच राहील. बॉल गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निलेशच्या बॅट मध्ये आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. आणखीन एक उडवला बॉल. याही वेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फक्त म्हणेल दर्शक आणि बॉल जातोय वाईड इचलुंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक येतोय निलेशच्या बाट मधनं प्लातूंना षटकार. पाहता 5 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 5 ओव्हरमध्ये तब्बल धावपळकावरती धावसंख्या 68 या आकड्यावर या ठिकाणी जाऊन पोहोचले आणि या जिंकण्यासाठी 5 ओव्हरमध्ये आता 69 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले जांभूळवाडी या संघासाठी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. टेंबरे संघाचा कॅप्टन आणि भुवन संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी या टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा, प्लीज विनंती असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन, टेंबरे संघाचा कॅप्टन आणि भुवन संघाचा कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लवकर. भुवन संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जर आपण विलंब केला टेंबरे संघ तर मॅनेजमेंट कमिटी जो काही डिसिजन घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल, याची देखील आपण नोंद घ्या. टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा. तीस बॉल 69 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, लगेच या सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र, या विभागातील एक नामांकित समालोचक म्हणजेच व्हॉइस ऑफ पाटगाव, व्हॉइस ऑफ मुरबाड, अभयजी खुंडे सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत पाहत राहा मानुलकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा. जय हनुमान टेंबरे टीमचा कॅप्टन, विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय हनुमान भुवन तर त्यांच्या विपक्षामध्ये संघ जय हनुमान टेंबरे. रवी पवार यांच्या शुभ हस्ते आपण टॉसच्या ठिकाणी करत आहोत. जय हनुमान टेंबरे टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान भुवन आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान टेंबरे. छापा असा कॉल आहे आणि काटा. टॉस या ठिकाणी जिंकला जय हनुमान टेंबरे टीमने. डिसिजन पेंडिंग आहे. ओके, तर दुसऱ्या सुरू असलेल्या सामन्यातील दुसऱ्या डावातील पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे कॅप्टन, याची आपण नोंद घ्यायची आहे. सध्या सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळेल बजरंग ब्लास्टर्स मानिवली आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये जे गावदेव स्पोर्ट्स जांभूलवाडी. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना स्कोर कार्डवरती धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला 68 धावा आणि तब्बल 69 धावसंख्येचा पाठलाग आता या मॅचमध्ये करायचा आहे. जे गावदेव जांभूलवाडी संघ सध्या 69 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंगसाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये कैलास आणि त्याच्या सोबतीला फलंदाज बालूला तुम्ही पाहतायत. गोलंदाजी मार्कवरती अनिलला सध्या
पाचारण केलेलं आहे बॉलिंग मार्कवरती बजरंग ब्लास्टर्स मानिवली या टीमकडनं. दुसऱ्या डावाला सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघाला देऊयात भरपूर सारे शुभेच्छा. पहिलाच बॉल चांगल्या लाईन आणि लेंथवरती टाकलाय गोलंदाज अनिलने. पहिला चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्याच बॉलवरती कोणत्याही प्रकारे धाव खर्च करत नाहीये गोलंदाज अनिल. तर टॉस जिंकल्यानंतर डिसिजन आता आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. जय हनुमान टेंबरे संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणार आहेत. फिल्डिंगचे इन्व्हिटेशन जय हनुमान भुवन टीमला. दोन्ही संघ आपण देखील तयार राहायचा आहे. थांबले, पॉज घेतला. ऑनसाइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग अंपायरच्या अगदी बाजूने फिल्डर त्या ठिकाणी आलेले आहेत. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे धावफलकाला सुरुवात या ठिकाणी करत असताना दुसऱ्या डावामध्ये फलंदाज बालूच्या बॅटमधनं एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 69 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर हर्षल सर या आजच्या दिवसामध्ये 60+ धावसंख्या आपल्याला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळते आणि त्या धावा देखील यशस्वीरित्या त्या ठिकाणी चेस केल्या जात आहेत. त्यामुळे आजची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये तब्बल 75 धावा त्या ठिकाणी चेस केल्या एल जी ग्रुप साजही संघाच्या फलंदाजांनी. आणि आता 69 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे जे गावदेव क्रिकेट संघ जांभुलवाडी या टीमला. पुन्हा एकदा कैलाससाठी कट्टर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अनिलकडे अनुभव फार आहे आणि अनिल सध्या या मॅचमध्ये ते अनुभव दाखवत असताना सातत्याने या षटकामध्ये हा दुसरा तर तिसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर सातत्याने 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. आता प्रेशर असेल फलंदाजांवरती. पॉवर प्लेचे जे षटक आहे ज्यामध्ये पॉवरफुल फटकेबाजीची अपेक्षा होती परंतु सध्या पॉवरफुल फटके येत नाही आहेत. अंपायरचा सिग्नल यावेळेस वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल स्कोर कार्डवरती सध्या पुढे जात असताना 2 या आकड्यावरती 2 धावा सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं फार महत्त्वाचं होतं परंतु सध्या धावा येत नाहीये. फलंदाजांनी मोठे फटके आतापर्यंत मारलेले नाहीयेत. खाली राहिला हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर तेच सांगतात एक्झॅक्टली कैलास त्या ठिकाणी फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती जो बालू आहे त्याला. कारण आपण जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी जमिनी लगत हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललेला. आणखीन एक निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अनिलची राहिलेली आहे. एक वाईट बॉल त्याचबरोबर फक्त एक सिंगल त्याने खर्च केलेली आहे. आता यावेळेस ऑन साईडला साहिल आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्र रक्षण आणि या ठिकाणी आता 2 या आकड्यावरती हा पहिला धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या जांभुलवाडी क्रिकेट संघाला. कैलास बॅक टू द पवेलियन. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेले आहेत कैलास. कैलासवरती फार जिम्मेदारी होती या मॅचमध्ये परंतु आता अपयशी ठरत असताना या मॅचमध्ये तो बाद झालाय. अनिलला शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. कौतुक आपण करूया साहिलचं. डीपमध्ये चांगला झेल साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर शुभम आणि निलेशनं जबरदस्त फटकेबाजी केली. साहिलच्या बॅटमधनं आपण 8 धावा पाहिल्या. त्याचबरोबर आकाशच्या बॅटमधनं आपण 10 धावा पाहिल्या. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये अशोक नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेशला सध्या तुम्ही पाहतायत. ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. टायमिंग चांगलं पाहायला मिळेल आणि सरळ बॉल चालला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज बालूच्या बॅटमधनं हा संघर्षमय षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बालूच्या बॅटमधनं आता निलेशवरती आक्रमण केलं गेलं दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक, P2चं दुसरं षटक ज्यामध्ये पहिला चेंडू आणि तो पाठवलाय मात्र मैदानाच्या बाहेर.
सामना थांबवायचा अंपायर्स. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची कडा आणि विकेट किपरनं टिपलाय त्या ठिकाणी चांगला झेल. सचिन आहे त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात बॅटची बाहेरची कडा लागली आणि चांगल्या प्रकारे झेल संपादित केला विकेट किपर सचिनने. निलेशनं दिले उत्तर, षटकाराचं उत्तर दिले विकेटनं. फलंदाज बाद. ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहतायत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. फलंदाज गिरीश याला तुम्ही सध्या पाहतायत. अशा प्रकारे क्षणचित्र टिपण्याचं काम आमचे ऑफिशियल कॅमेरामन बाला शेलके सध्या करत असताना अप्रतिम टेलिकास्ट सध्या माऊली लाईव्ह इव्हेंटचा आपण पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गिरीश सध्या एंटर होतात खेळपट्टीवरती. इनॅट नंबर 4 वरती कॅप्टन आहेत जे गावदेव जांभूलवाडी टीमचे आणि सध्या तेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. 8 या आकड्यावरती हा दुसरा धक्का लागला. 69 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे आणि सुरुवात थोडी खराब आपल्याला पाहायला मिळतीये. हलक्या हाताने स्टिअर केला, झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक शॉट पॉइंटच्या आले चेंडूच्या खाली. आता मात्र गिरीशला देखील मैदान सोडावा लागेल. शून्याचा शिकार मात्र गिरीश मैदानाच्या आतमध्ये. 8 या आकड्यावरती हा तिसरा धक्का. टँगोडीचे गिरीश आल्या पावली सध्या मैदानाच्या बाहेर चाललेत. विनंती असेल मुख्य एंट्री गेट समोर जी बाईक पार्क केलेली आहे ती थोडी तिथून रिमूव्ह करा. विनंती असेल जी कोणाची बाईक आहे मुख्य एंट्री गेट समोर ती त्या ठिकाणी रिमूव्ह करायची आहे. विनंती असेल, अन्यथा त्या बाईकची हवा मात्र काढण्यात येईल. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या मध्ये पप्पूला तुम्ही पाहतायत. चांगला वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज निलेशचा पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर अनुभवानं सध्या उत्तर देत असताना गोलंदाज निलेश गोरलेला सध्या तुम्ही पाहतात. सलग 2 विकेट त्याने टिपल्या होता. विकेट हॅट्रिकचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु फलंदाज त्या ठिकाणी बीट झालेत आणि सरळ विकेट किपर सचिनच्या हातामध्ये हा निघून चाललाय बॉल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावांवरती 3 गडी बाद झालेले आहेत. जे गावदेव स्पोर्ट्स क्लब जांभूलवाडी संघाची परिस्थिती सध्या बिकट या मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत साईल. बॉलवरती आलेत. फक्त एकच सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी पुढे जात असताना 9 या आकड्यावरती. आता मात्र या मॅच मध्ये समीकरण आपण पाहिलं तर येणारे 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये तब्बल 60 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी जे गावदेव क्रिकेट संघ जांभूलवाडी या टीमला. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळेल. बॉल जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अशोकच्या बॅटमधनं षटकार. फलंदाज अशोकच्या बॅटमधनं षटकार आपण पाहिला. टीमची टोटल आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 18 आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 54 धावसंख्येची गरज आहे. करंट रन रेट सध्या आपण पाहिलं तर 7.50 आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी जे गावदेव स्पोर्ट्स क्लब जांभूलवाडी या टीमला. गोलंदाजी मार्कवरती अनिलला सध्या तुम्ही पाहतात. बॉलिंग मार्कवरती सध्या षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होत असताना
हॅलो चेक. हलक्या हाताने स्टेअर केला, बॉलच बॅक डायव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू आला, विकेट किपर कडनं चुकीचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. बॉडी बॅलन्स गमावला होता विकेट किपरने. सध्या ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत फलंदाज त्या ठिकाणी स्टेप आउट होऊन फक्त सिंगल घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु विकेट किपरच्या माध्यमातून थोडी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल. बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, आता मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती फेकी. स्वतः गोलंदाज अनिल आलेत, चांगले कलेक्शन. आणि त्या ठिकाणी आता व्हाईट बॉल साठी अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्ट गोलंदाजामुळे अंपायरचा व्ह्यू त्या ठिकाणी ब्लॉक झाला होता आय थिंक. यस, त्यासाठीच हा रिव्ह्यू आता या ठिकाणी रेफर अंपायरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतायत कमलाकरजी भोईर यांना. अगदी थोड्याच वेळामध्ये डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद तर आहे, परंतु व्हाईट बॉल आहे का हे चेक करण्यासाठी तर याच दरम्यान या मुख्य मंचावरती सुदेशजी ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. यस, डॉट बॉल असेल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती सध्या ललित 6व्या क्रमांकामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. अशोक स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याकडे होता, बॅटची कडा लागली आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी अशोक देखील आता या मॅच मध्ये बाद होत असताना 15 या आकड्यावरती हा 5वा धक्का, फलंदाज बाद. महेश सर कडव यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय नामदेवदादा कडव यांच्या शुभ हस्ते सध्या ऑन स्क्रीन वरती आपण पाहतात केला जातोय. मान्यवरांचा पुन्हा शब्द सुमराने आपण स्वागत करूयात. त्याचबरोबरीने संभाजी नाना कडव यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय श्री नामदेवदादा कडव यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावरती करत आहोत. मान्यवरांचा शुभ सन्मान, अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा. या स्पर्धेचं गोड आठवण, एक सन्मान चिन्ह, मायेची दमदार उबदार शाळ, प्रेमाचा आपुलकीचा प्रतीक असणारा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. तर मुख्य मंचावरती आपण सुदेशजी यांचा देखील शुभ सन्मान सध्या मुख्य मंचावरती करतोय. रवी पवार यांच्या शुभ हस्ते. सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहतायत मान्यवरांचा शुभ सन्मान रविदादा पवार यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावरती केला जातोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्द सुमराने आपण स्वागत करूयात. जाऊया मॅचच्या दिशेने. स्लॉट मध्ये होता आणि बॉल पाठवलाय फलंदाज ललितच्या बॅटमधनं डीप मिड विकेटला. षटकार.
3 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या मध्ये पूर्ण झालेला आहे. 22 धावा आहेत धावफलकावरती. 5 गडी या मॅच मध्ये गमावलेले आहेत. आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 47 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 47 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चला, पाण्याची मागणी केलेली आहे, पाणी पुरवायचं आहे. विनंती असेल मॅनेजमेंट कमिटी, आपण पाणी त्या ठिकाणी लगेचच पुरवायचं आहे. तर पाहिलं तर चांगली गोलंदाजी दुसऱ्या डावामध्ये राहिलेली आहे. बजरंग ब्लास्टर्स मानिवली या टीमच्या माध्यमातून अनिल आणि त्याचबरोबरीने निलेश गोरलेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण दुसऱ्या डावामध्ये पाहत आहोत. पहिल्या डावामध्ये तब्बल 68 धावा धावफलकावरती लावण्यात आला, ज्यामध्ये शुभम, साहिल असेल, निलेश असेल, चांगली बॅटिंग आपल्याला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली. आणि त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये उत्तर देत असताना आतापर्यंत 5 गडी गमावलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या जे गावदेव स्पोर्ट्स क्लब जांभूळवाडी या टीमने. आणि 22 धावा सध्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. इक्वेशन आपण पाहायला येणारे 12 बॉल आणि 47 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान भुवन आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये जय हनुमान टेंबरे संघ. जय हनुमान टेंबरे संघाने टॉस त्या ठिकाणी जिंकलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये ते बॅटिंग करणार आहेत. जय हनुमान भुवन टीमला मात्र फिल्डिंगचं आमंत्रण या टीमच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. दोन्ही संघाला रिक्वेस्ट असेल की आपण देखील तयार राहायचं. जसा हा सामना संपेल फिल्डिंग करणाऱ्या संघाने मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. साहिल गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खोल टप्प्याचा बॉल, बॉलर्स बॅक डाईव्ह अनिल होते त्या ठिकाणी. अनिलकडनं मिस्टेक. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे आणि हळूहळू बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. अगदी आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये झेलची देखील संधी होती, परंतु चेंडू थोडा त्या ठिकाणी फिल्डरच्या पुढे पडला आणि त्यानंतर डायबट होत असताना सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी निघून गेला. 4 धावा. विनायकच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. साहिलवरती आक्रमण. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न. कटर चेंडू टाकलाय गोलंदाज साहिलने. पहिल्या डावामध्ये साहिलनं 8 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर आता गोलंदाजी मार्कवरती साहिलला तुम्ही पाहता षटक क्रमांक 4 मध्ये. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट बॉल. 10 बॉल आणि 43 धावसंख्येची गरज आहे सध्या ऑनस्क्रीन इक्वेशन. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला टप्पा सध्या साहिलला आता या षटकामध्ये मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी साहिल सध्या मॅच मध्ये करतोय. 9 चेंडू 43 धावसंख्येची गरज. सामना सध्या आपण पाहिलं तर सामन्यावरती जी पकड आहे ती बजरंग ब्लास्टर्स मानिवली संघाची फार मजबूत आपल्याला पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये आहे, कॅचिट असा कॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. शुभम होते. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल फिनिश केला शुभमने आणि फलंदाज विनायकला मात्र हे मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. बाबा कडव यांचं शुभागमन या क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या मध्ये प्रकाशला तुम्ही पाहतात. 8 बॉल 43 ची गरज. आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहेत. मोठे फटके येणं फार महत्त्वाचं होतं, परंतु ते मोठे फटके आलेले नाही आहेत या दुसऱ्या डावामध्ये. पुन्हा एकदा लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक शुभम आहे त्या ठिकाणी. हो, चांगला प्रयत्न शुभमचा. चांगली फिल्डिंग आपल्याला शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळते. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 2 धावा तर नक्कीच वाचवल्यात फिल्डर शुभमने. 2 धावांच्या मदतीने सध्या धावफलक पुढे जात असताना 68 या आकड्यावरती. 7 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज. नो बॉल. अंपायरचा क्विक सिग्नल. वेस्ट ऑफ हाईट बीमर चेंडू आणि विकेट किपरला बीट करत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंजा आपल्याला पाहायला मिळेल. चौकार. पंजा आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 36 ची गरज आहे आता या मॅच मध्ये.
पुन्हा एकदा विकेट किपर झालेत बीट. बॉल चाललाय, दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉपला ब्लॅक स्क्रीनच्या समोर बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. षटक समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सध्या हे धावफलक त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे 37 या आकड्यावरती. आणि आता उर्वरित चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 6 आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 32 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये विजयासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण आपण सज्ज करा. विनंती असेल बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीम जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण आजच्या दिवसामध्ये आजच्या शेड्यूलमध्ये सेमीफायनलचा सामना देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. एक एक्स्ट्रा मॅच आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे बी हॅरी क्विकली जरा लगेचच आपण क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. यानंतर होणारा सामना जय हनुमान भुवन त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान टेंबरे संघ. जय हनुमान टेंबरे संघाने टॉस त्या ठिकाणी जिंकलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये ते बॅटिंग करणार आहेत. फिल्डिंगचे इन्व्हिटेशन जय हनुमान भुवन टीमला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज धनराज सध्या आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवरती. 6 बॉल 32 ची गरज. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, सचिन होते. पायाच्या स्वरूपाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अपयश आपल्याला पाहायला मिळेल आणि बॉल सरळ येईल आमच्या मुख्य मंचासमोर एका टप्प्यानंतर सीमारेषेच्या बाहेर. यस, आपण चेक करूयात. एक मिनिट अंपा चेक करतो या ठिकाणी माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. यस, आपण चेक करत आहोत. एक्झॅक्ट चेंडू त्या ठिकाणी फिल्डरच्या पायावरती पडल्यानंतर डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि अंपायरचा सिग्नल 6 धावा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. पायाला ब्रश होऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. अगदी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग अंपायर प्रवीण विषयचं कौतुक आपण करूयात आणि त्याचबरोबर जे मुख्य पंच आहेत त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. कोणत्याही स्पर्धेमध्ये अंपायरची भूमिका ही फार महत्त्वाची असते आणि सध्या दोन्ही पंच अतिशय चांगल्या प्रकारे ही भूमिका या ठिकाणी करत असताना स्ट्राइक एंड वरती फलंदाज त्या ठिकाणी आता होईल बाद. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये जगन आलेले आहेत. 4 बॉल आणि आता या मॅचमध्ये गरज आहे 25 या धावसंख्येची. ज्या गोष्टीचा उल्लेख केला, अंपायरिंग अगदी या स्पर्धेमध्ये फार चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आणि आजच्या दिवसामध्ये देखील प्रवीणजी विषय, त्याचबरोबरने योगेशजी बुटेरे आणि कमलाकरजी भोईर यांच्या माध्यमातून फार चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने कालच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात, आज देखील ते आमच्यासोबत जॉईंट आहेत, कुमारजी बाबरे. आणि कालच्या दिवसामध्ये निखिलजी ठोंबरे सरांचा देखील आपण आवाज ऐकलात. त्याचबरोबरीने माऊली लाईव्ह इव्हेंट सातत्यानं त्यांची कामगिरी देखील फार चांगली आपल्याला पाहायला मिळालेली आहे या ओव्हरऑल स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती धनराज याचा. 3 चेंडू 25 ची गरज. आयोजकांचं देखील आपण कौतुक करूयात. फार चांगली क्रिकेटची क्रीडा स्पर्धा या मैदानावरती मानिवली ग्रामस्थांनी भरवलेली आहे. फुलटॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यानंतर बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. दोन बॉल 21 ची गरज. लॉफ्ट केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एका हाताने चेंडू अडवलेला आहे. एक सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल.
शेवटचा बॉल या मॅच मध्ये 1 चेंडू 20 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू हळूहळू सीमारेषेच्या दिशेने चालला. क्षेत्ररक्षक आलेत. फक्त आता औपचारिकता शिल्लक होत्या आणि ती औपचारिकता या मॅच मध्ये पूर्ण होत असताना हा सामना या ठिकाणी जिंकलाय फिल्डिंग करणाऱ्या बजरंग ब्लास्टर्स मानिवली या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढील सामन्यासाठी ऑल द बेस्ट. मॅच सध्या संपलेली आहे आणि सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण सध्या जातोय.